जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर निवड यादी लागल्याच्या नंतर आपल्या अभियोग्यताधारकांना कोणकोणत्या डॉक्युमेंट्सची आवश्यकता लागणार आहे त्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, जेणेकरून एकही शंका एकही प्रश्न आपल्या मनामध्ये हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर शिल्लक राहणार नाही याची मी पूर्णतः काळजी घेतलेली आहे। अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांचं एक्सप्लेनेशन या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। व्हिडिओला सुरुवातीलाच एकदा लाईक करा आणि सर्व अभियोग्यताधारकांपर्यंत त्याला फॉरवर्ड देखील करा, कारण कुणाकडे जर का एखादा डॉक्युमेंट कमी असेल तर ते आज आता ताबडतोब त्याच्या प्रक्रियेला लागेल आणि लवकरात लवकर निवड यादी लागण्याच्या पूर्वी ते आपलं डॉक्युमेंट रेडी करून ठेवेल। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, आपण बघूया एक एक करून जे काही डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत त्या सगळ्या डॉक्युमेंट्सची यादी। आता तुमचा जर प्रश्न असेल की सर निवड यादी लागायला अजून काही कालावधी बाकी आहे, आताच का हा व्हिडिओ, तर आता व्हिडिओ देण्यामागचं कारण हे आहे की जर एखादं चुकून डॉक्युमेंट एखादं जर का आपल्याकडे कमी असेल तर आपण आज आता ताबडतोब त्याला जे आहे पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतो, म्हणजे आपल्याला पुरेसा कालावधी मिळायला हवा। बघा, पहिल्यांदा अकॅडमिक क्वालिफिकेशन बघूया की सर्टिफिकेट्स आपल्याला कोणते लागणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे 10वीचं गुणपत्रक, 10वीचं मार्क मेमो लागणार आहे आणि मार्क मेमोच्या सोबतच 10वीचं जे सर्टिफिकेट आहे, आता काही भागांमध्ये त्याला आपण सनद असं देखील म्हणतो। 10वीचं गुणपत्रक, 10वीचं प्रमाणपत्र, म्हणजे 10वीचं मार्क मेमो, 10वीचं सर्टिफिकेट, त्याला सनदे म्हणूया, दोन्ही लागणारच आहे। आणि विशेष म्हणजे 10वीच्या सर्टिफिकेटची अत्यंत जास्त आवश्यकता असते, कारण आपलं जे एज आहे, आपली जी डेट ऑफ बर्थ आहे ती 10वीच्या सर्टिफिकेटवरून पाहिली जाते, कारण त्यावर ते मेन्शन राहतं, म्हणून ती आपली मॅच होणं अत्यंत आवश्यक आहे। जर नसेल मॅच होत तर त्यासाठी तुम्ही ॲफिडेव्हिट बनवून ठेवू शकता। दुसरं त्याच्यानंतरचं डॉक्युमेंट लागणार आहे, हे सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल लागणार आहेत, लक्षात घ्या, ओरिजिनल लागणार आहे। याची जी आहे झेरॉक्स कॉपी आपल्याला चालणार नाही, किंवा यांची जी आहे डिजी लॉकरची कॉपी देखील चालत नाही, हे अगोदरच मी या ठिकाणी स्पष्ट करतो आहे। जर आता काही लोकांचं सर्टिफिकेट हरवलेलं असेल तर त्यांचं काम आहे की त्यांनी संबंधित हरवलेलं जे सर्टिफिकेट आहे ते बोर्डाकडून किंवा युनिव्हर्सिटीकडून पुन्हा एकदा डुप्लिकेट कॉपीच्या स्वरूपामध्ये मिळवण्यासाठी प्रयत्न करावा। 1 आठवड्यामध्ये जे आहे ते मिळू शकतं सहजपणाने, म्हणून हे सगळेचे सगळे जे आहे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतील। जर डुप्लिकेट कॉपी तुम्हाला बोर्डाकडून किंवा युनिव्हर्सिटीकडून मिळाली ती देखील चालून जाते। त्याच्यानंतर येतोय की 12वीचं मार्क मेमो आणि 12वीचं सर्टिफिकेट, म्हणजे 12वीचं निकालपत्रक आणि गुणपत्रक, दोन्हीच्या दोन्ही आपल्याला लागणार आहे। त्याच्या पुढे जर पण गेलो ग्रॅज्युएशनला, आता काही लोकांचं ग्रॅज्युएशन 2 वर्षाचं आहे, काही लोकांचं 3 वर्षाचं आहे, ते ग्रॅज्युएशनचं जे काही मार्क मेमो आहे ते आपल्याला लागणार आहे। आता यामध्ये काही जणांचा प्रश्न असा असतो की सर 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन आहे, मग 3 वर्षाचं मार्क मेमो आपल्याला लागणार आहे का? त्याचं उत्तर आहे येस। जर प्रत्येक वर्षाचं जर का मार्क मेमोवर वेगवेगळे तुमचे गुण दर्शवलेले असतील, म्हणजे फायनल इयरच्या मार्कशीटवर तर 3ही वर्षाचे जर का मार्क मेन्शन असतील तर ते फायनल इयरचं एकटा असलं तरी चालेल। जर समजा फायनल इयरच्या मार्कशीटवर 3ही वर्षाचे मार्क मेन्शन नसतील, प्रथम वर्षाचं वेगळं, द्वितीय वर्षाचं वेगळं, तृतीय वर्षाचं वेगळं असेल तर 3ही मार्क मेमो तुम्हाला आवश्यक आहे, ते लागणार आहे। नसेल तर आताच मिळवून घेऊ शकता, परंतु पुन्हा एकदा सांगतो की फायनल इयरच्या मार्कशीटवर जर 3ही वर्षाचे मार्क मेन्शन असतील तर मग जास्त पॅनिक होऊ नका, ते चालून जाईल। त्याच्यासोबत खूप जास्त महत्त्वाचं आहे, मस्ट आहे, कन्व्होकेशन सर्टिफिकेट, पदवी प्रमाणपत्र। पदवी प्रमाणपत्र आपल्याला लागणारच आहे, ते बऱ्याच जणांकडे जर नसेल तर त्यांनी तो मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करावा, युनिव्हर्सिटीशी संपर्क करावा, युनिव्हर्सिटी आपल्याला लगेच ते देऊ शकते, त्याचे जे काही चालान वगैरे आहे ते भरून तुम्हाला जे पदवी प्रमाणपत्र आहे ते भेटून जातं आणि ते आवश्यक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ते लागणारच आहे। सेम कंडिशन आहे पीजीची, पोस्ट ग्रॅज्युएशन, जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, MSc असेल किंवा MA असेल किंवा MCOM असेल तर त्याकरिता देखील जे तुमचे जेवढ्या वर्षाचं आहे तेवढ्या वर्षाचं जे सर्टिफिकेट आहे, मार्क मेमो आहे, ते तुमच्याकडे असायला पाहिजे। तर फायनल इयरवर जर का सर्व वर्षांचे मार्क मेन्शन असेल तर मग ते किमान ते असायला पाहिजे, त्याचं देखील कन्व्होकेशन आपल्याला लागणार आहे। त्यासाठी देखील सर्वांनी प्रयत्न करायचा आहे की आपलं जे प्रमाणपत्र ते आपल्याकडे असायला पाहिजे। हे तर झालं अकॅडमिक क्वालिफिकेशन। आता आपण जाऊया प्रोफेशनल क्वालिफिकेशनकडे। आता प्रोफेशनल क्वालिफिकेशन काय आहे? DED म्हणा, DTED, DLED, त्याला काही म्हणा, एकच आहे तो। त्याच्यानंतर BEd आहे किंवा BPEd आहे। तर या वर्षांचे जे आहे, आता जर तुमचं DED असेल तर 2 वर्षाचं आहे, 2 वर्षाचे मार्क मेमो तुमच्याकडे असायला पाहिजे, किंवा फायनल इयरच्या मार्क मेमोवर जर का तुमचे दोन्ही वर्षाचे मार्क मेन्शन असतील तर किमान ॲटलिस्ट तुम्हाला ते हवं आहे। आणि त्याचं जे सनद आहे
त्याचे जे प्रमाणपत्र आपण म्हणूया ते देखील असायला पाहिजे. म्हणजे डीएड किंवा बीएड किंवा बीपीएडचे मार्क मेमो आणि प्रमाणपत्र दोन्ही गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजे. त्याच्यासोबत आपण ज्यावेळेस 1ली ते 8वी वर्गासाठी कॉम्पीट करतो तर आपल्याला टीईटी किंवा सीटीईटीचं प्रमाणपत्र असावं लागतं. तर जर तुम्ही टीईटी किंवा सीटीईटी पास झालेला असाल तर त्याचं प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे. जर तुम्ही 1 ते 5 ला पात्र असाल तर टीईटी पेपर 1 तुम्हाला हवा असेल. जर तुम्ही 6 ते 8 ला पात्र असाल तर टीईटीचा पेपर 2 हा तुम्हाला पास करून द्यावा लागणार आहे. ती देखील तुमच्या व्यवस्थित मेथड सहित. जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून आपल्याला बाद व्हायचं नसेल तर जर तुम्ही समजा सोशल स्टडीज साठी कॉम्पीट करत असाल तर सेकंड पेपरला टीईटीच्या सेकंड पेपरला तुमची जी मेथड आहे सायन्स मॅथ न घेता तुम्हाला सोशल स्टडीजच घ्यावी लागेल. आणि जर तुम्ही मॅथ सायन्स साठी जर कॉम्पीट करत असाल 6वी ते 8वीला तर तुम्हाला टीईटी किंवा सीटीईटीचा सेकंड पेपर मॅथ सायन्स या मेथडनेच पास झालेला असायला पाहिजे. जर तुमचं लँग्वेज असेल, लँग्वेज विषय असेल, इंग्लिश असेल, हिंदी असेल, मराठी असेल, उर्दू असेल तर तुमची जी टीईटी किंवा सीटीईटी पेपर सेकंडची जी मेथड आहे ती कोणतीही असली तर चालते. तुम्ही म्हणाल सर आता कन्फ्यूज नका हो. जर एक उमेदवार बीएससी पण केलेला आहे आणि बीए पण केलेला आहे, म्हणजे त्याने बीएससी समजा मॅथ मधून केलेली आहे आणि समजा बीए त्याने इंग्लिश मधून केलेला आहे, अशा कंडिशन मध्ये जर तो 6वी ते 8वीला त्याची निवड झाली इंग्लिशला आणि त्याने जर का टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर 2 मॅथ सायन्सने जरी पास केला असेल तरी तो चालून जाईल. हा झाला त्याचा अर्थ की भाषा विषयाला कोणतीही मेथड चालते. जास्त कन्फ्यूज होऊ नका. आता टीईटीचं झाल्याच्या नंतर जे आहे तुमच्यासाठी लागणार आहे तुमचं जे रिझर्वेशन आहे, रिझर्वेशनचं सर्टिफिकेट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आपण म्हणूया. जर तुमची निवड कास्टमधून झालेली असेल, तुम्ही तुमच्या सेल्फ सर्टिफाईडच्या कॉपीवर तुमची कास्ट मेन्शन केली असेल, कॅटेगरी मेन्शन केली असेल तर त्या संबंधित कॅटेगरीचं जे आहे व्हॅलिड प्रमाणपत्र तुम्हाला असायला पाहिजे. व्हॅलिड म्हणजे व्हॅलिडिटी नव्हे, व्हॅलिड म्हणजे योग्य प्रमाणपत्र जे की फ्रॉड नसलेलं, ते तुम्हाला या ठिकाणी दाखल करावं लागणार आहे. आता हे जे प्रमाणपत्र आहे ते कधीपर्यंत असावं त्याला एक मर्यादा आहे. आज जर तुम्ही ते सर्टिफिकेट काढलं तर ते व्हॅलिड नाहीये, ही एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करत असताना जी शेवटची तारीख देण्यात आली होती त्या शेवटच्या तारखेच्या पूर्वी आपले जे सर्व डॉक्युमेंट्स आहे, काही डॉक्युमेंट्स अपवाद आहेत ते मी पुढे तुम्हाला सांगेल की कोणते डॉक्युमेंट नंतरचे चालतात, परंतु बाकी जे काही तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे, प्रोफेशनल क्वालिफिकेशन, अकॅडमिक क्वालिफिकेशन असेल किंवा कॅटेगरीचे सर्टिफिकेट असेल, तुम्हाला सेल्फ सर्टिफाई करत असताना जो शेवटचा दिवस होता त्या शेवटच्या दिवसापर्यंतचे लागणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे 30 सप्टेंबर 2023 ही तारीख शेवटची आहे. म्हणजे 30 सप्टेंबर 2023च्या पूर्वीचे तुमचे सगळे डॉक्युमेंट्स असायला पाहिजे तरच ते व्हॅलिड आहे. अन्यथा तुम्ही भरतीमधून बाहेर होणार हे शाश्वत सत्य आहे. कुणीही भरतीच्या बाहेर होऊ नये अशी माझी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आहे. कारण मलाही ते नाही आवडणार की यार कुणीतरी जे आहे डिस्क्वालिफाय होतो एवढी मेहनत केल्याच्या नंतर. कारण आपल्या सर्व अभियोग्यताधारकांना या गोष्टीची ऑलरेडी कल्पना आहे आणि आपले डॉक्युमेंट्स ऑलरेडी रेडी ठेवलेले आहे. मी फक्त हा रिमाइंडर व्हिडिओ बनवतो आहे की एखादं सर्टिफिकेट आपल्याकडून जर मिस झालेलं नाही ना म्हणून. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आहे. कास्ट सर्टिफिकेटच्या सोबत बऱ्याच कॅटेगरीला एनसीएल प्रमाणपत्र लागतं. एनसीएल म्हणजे नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट. आता नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट कुणाला लागू आहे ते सांगण्यापेक्षा जास्त इझी आहे की कुणाला लागू नाही. मग जे ओपन कॅटेगरीचे उमेदवार आहेत, जे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे उमेदवार आहेत, जे एससी कॅटेगरीचे उमेदवार आहेत आणि एसटी कॅटेगरीचे उमेदवार, या 4 कॅटेगरीच्या उमेदवारांना जर सोडलं तर बाकी सर्वांना नॉन क्रिमिलियर लागू आहे. त्यांनी आपल्या परीने नॉन क्रिमिलियर रेडी ठेवायचं आहे 30 सप्टेंबरच्या पूर्वीच. मागच्या वर्षीची गोष्ट सांगतो. आता काही जणांचं मत असेल सर आमचं ते व्हॅलिड हे जे आहे एनसीएल आहे त्याची व्हॅलिडिटी संपली, मग आता नवीन काढू का? तर नवीन काढण्याची आवश्यकता नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की मार्च महिन्यामध्ये ते संपून जातं. परंतु त्याची व्हॅलिडिटी जरी संपलेली असेल तरी आपल्याला जुनंच एनसीएल दाखवावं लागणार आहे. नवीन काढलं तरी उत्तम, नाही काढलं तरी तुम्हाला विचारणा केली जाणार नाही, परंतु मागच्या वर्षीचं तुम्हाला लागणारच आहे. त्याच्यासोबतच जे ईडब्ल्यूएस वाले उमेदवार आहेत तर ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र देखील दरवर्षी आपल्याला चेंज करावं लागतं, रिन्यू करावं लागतं, कारण त्याची व्हॅलिडिटी आहे 1 वर्षाची. बाकी कास्ट सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी नाही, कोणत्याही कास्ट सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी नसते. ठीक आहे, किती जुनं असेल तर ते चालून जातं. फक्त ईडब्ल्यूएस ला जे आहे व्हॅलिडिटी आहे 1 वर्षाची. आता ईडब्ल्यूएसच्याही उमेदवारांना जुन्या वर्षाचा म्हणजे 22-23च सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे. नवीन विचारलं जाणार नाही. काढलं तरी उत्तम, नाही काढलं तरीही कोणत्याही प्रकारची चिंता तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही. नॉन क्रिमिलियर झाल्याच्या नंतर प्रश्न येतो व्हॅलिडिटीचा, कास्ट व्हॅलिडिटीचा. कुणाकुणाला लागू आहे? तर कास्ट व्हॅलिडिटी ही सर्वांनाच लागू आहे. ईडब्ल्यूएस ही कॅटेगरी नाहीये
कास्ट नसल्या कारणाने त्यांना सोडून बाकी सर्वांना कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागू आहे. आता ते त्यांनी कधी सादर करायचं, मग लगेच का, आमच्याकडे नाहीये ते, मग आम्ही बाद होणार का, असा जर प्रश्न असेल तर घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊ नका. लगेच तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मागत नाही. तुम्हाला किमान 6 महिन्यांचा कालावधी दिला जातो तुमचे व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट सादर करण्याकरिता. 6 महिन्यांचं त्याचं GR आहे. त्याचं GR मी आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देतो, जेणेकरून तुमची शंका दूर होईल की 6 महिने मिळतात किंवा मिळत नाही. तर मिळतात 6 महिने, निश्चिंत राहा. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जा. शासनाचे बरेचसे जे परिपत्रक, शासन निर्णय महत्त्वाचे फक्त आणि फक्त शिक्षक भरतीशी रिलेटेड ते सगळे मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे तुम्हाला व्हॅलिडिटी लागणार नाही. कारण व्हॅलिडिटी तुम्ही आता जरी काढायचा प्रयत्न केला तर ती तुम्हाला मिळणार नाही. कारण व्हॅलिडिटीला 3 कारणं लागतात. एक तर तुम्हाला नोकरी लागलेली असली पाहिजे, दुसरं तुम्ही इलेक्शनला तरी उभे राहण्यासाठी या ठिकाणी अप्लाय करू शकता, किंवा तिसरं म्हणजे एज्युकेशनसाठी. तुमचं तिन्ही आता सध्या सुरू नाही, त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळणार नाही. हां, फक्त व्हॅलिडिटी सर्टिफिकेट एका कॅटेगरीला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागणार आहे, ते म्हणजे ST कॅन्डिडेट्स. ST कॅन्डिडेटला फक्त जर का आपण बघितलं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सर्टिफिकेट द्यावंच लागतं, अन्यथा त्यांना जॉईनिंग देता येत नाही. त्याचाही स्पष्ट GR आहे, तो GR देखील मी या ठिकाणी टेलिग्रामला देण्याचा प्रयत्न करतो. बाकी ST कॅटेगरी सोडून कुणालाही व्हॅलिडिटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस देण्याची आवश्यकता नाही. नंतर द्या, 6 महिने तुम्हाला मुदत दिली जाते. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, हे तर झालं मुख्य कॅटेगरी. आता मुख्य कॅटेगरी उभं रिझर्वेशन आपण म्हणतो. त्याच्यानंतर आडवं रिझर्वेशन देखील राहत आहे. आडवं रिझर्वेशन म्हणजे समांतर आरक्षण ज्याला आपण म्हणतो. समांतर आरक्षणामध्ये पहिलं आरक्षण आहे महिलांचं. आता ज्या महिला आहेत, महिलांना महिला प्रमाणपत्राची गरज आहे का, हा एक फार मोठा हॉट टॉपिक आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, याच्या पूर्वी ओपनच्या महिलांना महिला प्रमाणपत्र द्यावं लागायचं, परंतु आता त्याचा शासन निर्णय नवीन आलेला आहे की आता ओपनच्या महिलांनाही महिला प्रमाणपत्राची गरज. आता ज्या कोणत्या महिला असतील शिक्षक भरतीमध्ये, त्या महिलांना महिला प्रमाणपत्र सादर करण्याची अगदी बिलकुल आवश्यकता नाहीये. त्याच्यामुळे बिंदास राहा, महिला प्रमाणपत्राची गरज कुणालाही नाहीये. दुसरं राहतो आहे की पुढचं आरक्षण तुमचं, की खेळाडूचं आरक्षण असेल, माजी सैनिकांचं आरक्षण असेल, अंशकालीनचं आरक्षण असेल, तर या आरक्षणासाठी तुम्हाला काय लागणार आहे. तर बघा, जर तुम्ही अंशकालीन असाल तर तुम्हाला अंशकालीनचं रिझर्वेशन लागणार आहे. तुम्ही जर खेळाडूचं रिझर्वेशन त्या ठिकाणी यस केलेलं असेल तर खेळाडूचं तुम्हाला व्हॅलिड सर्टिफिकेट, क्रीडा अधिकाऱ्यांचं अद्ययावत केलेलं सर्टिफिकेट लागणार आहे. त्याशिवाय तुम्ही जे आहे भरतीमधून तुम्हाला जॉईनिंग लेटर मिळणार नाही. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की हॉरिझॉन्टलचा जो काही लाभ तुम्ही घेता आहात, त्या प्रत्येक हॉरिझॉन्टल सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला हवं. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, हॉरिझॉन्टल कॅटेगरीच्या व्यतिरिक्त एक दुसऱ्या प्रकारचं जे रिझर्वेशन आहे, ते रिझर्वेशन म्हणजे आपण म्हणू शकतो की दिव्यांग उमेदवारांना मिळणारं रिझर्वेशन. दिव्यांग उमेदवार जे आहेत तर त्यांना देखील 4% रिझर्वेशन या भरतीमध्ये आपण देतो आहे. त्या 4%चा लाभ घेण्याकरिता दिव्यांग उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने त्यांचं जे मेडिकल सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे. ऑफलाईनचं चालणार नाही, ही एक गोष्ट लक्षात घ्या. आणि ते देखील स्वावलंबन किंवा शासनाने एक जी वेबसाईट ठरवून दिलेली आहे, त्याचं नाव मला लक्षात येत नाही, त्या 2च वेबसाईटचं या ठिकाणी चालतं. बाकीच्या दुसऱ्या वेबसाईटचंही ते चालणार नाही. त्यामुळे अद्ययावत असलेलं, लेटेस्टमध्ये असलेलं आणि ऑनलाईन पद्धतीचं जे मेडिकल सर्टिफिकेट आहे दिव्यांग उमेदवारांना चालणार आहे. त्याच्यासोबत आणखी एक त्याच पद्धतीचं आरक्षण आहे अनाथ प्रवर्गाचं. तर अनाथ जे उमेदवार आहेत ज्याचं ते लाभ घेऊ इच्छितात, 1% रिझर्वेशन आहे पूर्ण भरतीमध्ये, तर त्यांना त्या पद्धतीचं रिझर्वेशनचं सर्टिफिकेट लागणार आहे. हे तर झालं जनरली. त्यानंतर जर का काही महिलांच्या नावामध्ये बदल आहे, कारण साहजिक आहे की ज्या महिला लग्न झालेल्या आहेत, विवाहित महिला आहेत, त्यांचं नाव लग्नानंतर बदललेलं असतं. त्यांच्या आधार कार्डवर म्हणा, रॅशन कार्डवर म्हणा किंवा पॅन कार्डवर त्यांचं नाव बदललेलं असतं. मग त्या महिलांचं नेमकं प्रकरण काय आहे. तर ज्या महिलांकडे मॅरेज सर्टिफिकेट आहे त्यांना इतर कोणतंही सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही. ज्यांच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट नाहीये त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट बनवा, किंवा जर ते बनवायला फार कठीण जात असेल तर त्याच्याऐवजी तुम्ही जे आहे गॅझेट बनवा. गॅझेट बनवता येतं ई-महासेवा केंद्रावर जाऊन किंवा तहसील कार्यालयामध्ये सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही बनवू शकता गॅझेट. किंवा तेही बनवणं तुम्हाला जर का फार जिकरीचं वाटत असेल, कठीण जात असेल, तर 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर तुम्ही ॲफिडेव्हिट देखील करून घेऊ शकता, जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमचे जे दोन्ही नाव आहेत ते मॅच व्हायला पाहिजे. आता काही अशा महिला आहेत की ज्यांचं विवाह झालेला आहे परंतु त्यांनी नावात बदल केला नाहीये, म्हणजे जे वडिलांचं नाव आहे त्याच नावाचं त्यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहे, इव्हन आधार कार्ड, पॅन कार्ड वचन आहे. मग काय तर कोणत्याही प्रकारचे सर्टिफिकेटची गरज नाही, गॅझेटची गरज, ॲफिडेव्हिटची गरज नाही.
त्यांनी रिलायन्स आहे, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी टेन्शन त्यांना घेण्याचं कारण नाही. ज्या उमेदवारांनी MSCIT सेल्फ सर्टिफाईच्या कॉपीमध्ये टिक केलेली आहे, येस केलेलं आहे, त्यांना MSCITचं सर्टिफिकेट लागणार आहे, ते देखील ओरिजिनल सर्टिफिकेट लागणार आहे. हां, आता आणखी एक दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो की ज्यांच्या नावामध्ये मिस्टेक आहे, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा करेक्शन करण्याची आवश्यकता आहे, मग ते पुरुष असेल किंवा महिला असेल. इव्हन माझा अर्थ असा समजून घ्या की नावामध्ये मिस्टेक म्हणजे एक अल्फाबेटचं जरी या ठिकाणी चूक झालेली असेल तरी देखील नावामध्ये मिस्टेक आहे असं मी समजतो. कारण समजा आपण एक नाव घेतलं की किंजा, KIZA, आणि त्याच्याऐवजी जर का स्पेलिंगमध्ये झालं असेल KEEZA, लक्षात घ्या, म्हणजे फक्त I आणि EE एवढा जरी फरक असेल तर माझ्या माहितीप्रमाणे जे आहे तुम्हाला जे ॲफिडेव्हिट किंवा गॅझेट करून घेणं आवश्यक आहे. अन्यथा जर तुम्हाला वाटलं की एकच एवढीशी मिस्टेक आहे राहू द्यायची, तर तुम्ही तुमच्या रिस्कवर ते करू शकता. परंतु मी तुमच्या जागेवर जर राहिलो असतो तर ही जी रिस्क आहे मी अजिबात घेतली नसती. मग अशा प्रकारच्या मिस्टेक्स असलेल्या उमेदवारांनी नेमकं काय करायचं, ते त्यांनी गॅझेट करा किंवा ॲफिडेव्हिट बनवून घ्या. आता गॅझेट किंवा ॲफिडेव्हिट जे आहे आत्ताच्या तारखेचं पण लागतं. बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्सला 30 सप्टेंबर 2023 ही तारीख देण्यात आलेली आहे. परंतु हे जे आहे मॅरेज सर्टिफिकेट म्हणा, तुमचं जे काही ॲफिडेव्हिट आहे किंवा गॅझेट आहे, ते आजच्या तारखेला जरी काढलं तरीही कोणत्याही प्रकारचा इश्यू नाही. आता काही लोकांचा असा प्रश्न आहे की माझ्या नावामध्ये 10 वेगवेगळ्या सर्टिफिकेटवर 10 मिस्टेक्स आहेत, मग आता मी 10 गॅझेट काढू का? तर असं नका करू. 10 मिस्टेक्स झाल्या जरी असतील तरी देखील ते 10 मिस्टेक करणाऱ्याला पहिल्यांदा तर साष्टांग दंडवत. आता त्यांनी काय करायचं आहे की एक ॲफिडेव्हिट करा आणि एकाच ॲफिडेव्हिटवर सगळ्या चुकाल्या एक बॉक्स बनवा की प्रमाणपत्र, त्याच्यानंतर चुकलेलं नाव, योग्य नाव, मग प्रमाणपत्र 10वीचं 12वीचं D.Edचं B.Edचं असं टप्पे टाकत राहा आणि तो बॉक्स तुम्ही त्या ठिकाणी फिलअप करा. त्यापर देखील चालून जाणार आहे, चिंता नका. त्यानंतर तुम्हाला जे आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र लागणार आहे. आता लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र म्हणजे काय, तर मला 2 पेक्षा जास्त अपत्य नाही असं आपल्याला शपथपत्र द्यावं लागतं. आता ते कुठून घ्यावं लागेल, तर कुठूनही घ्यावं लागण्याची आवश्यकता नाही. त्याची एक झेरॉक्स कॉपी आहे, एक PDF आहे, त्याची झेरॉक्स कॉपी घ्या, त्याच्यावर नाव वगैरे टाका, तुम्हाला किती अपत्य आहे त्याची संख्या टाका, स्वतःची स्वाक्षरी करा आणि सबमिट करून द्या. आता काही जण जे अनमॅरिड आहे त्यांना ते लागेल का, तर ते त्यांनाही लागणार आहे. ठीक आहे, जे अनमॅरिड आहे त्यांनाही लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र लागेल, जे मॅरिड आहे त्यांनाही लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र लागणार आहे. आता ते कुठून घ्यायचं टेन्शन घेऊ नका. आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला ती PDF दिलेली आहे, तिथून ते डाउनलोड करा, त्याची प्रिंटआउट काढा आणि स्वतःचं नाव वगैरे टाकून त्या ठिकाणी पुटअप करून द्या. आणि मॅरेज सर्टिफिकेटचं आणखी एक कन्फ्युजन आहे, मला कधी प्रश्न विचारला जातो, मला कधी तो प्रश्न वाचून हसायला देखील येतं की पुरुष देखील विचारतात की सर मला मॅरेज सर्टिफिकेट लागेल का, तर नाही लागणार आहे. पुरुषांना मॅरेज सर्टिफिकेट लागत नाही. मॅरेज सर्टिफिकेट हे याच्यासाठी लागतं की ज्या महिलांचं नावात बदल होतं. पुरुषांना लागत नाही कारण पुरुषांचं नावात बदल होत नाही, महिलांना लागतं कारण महिलांच्या नावामध्ये बदल होतं. त्याच्यासोबत जर समजा आता TC असेल किंवा LC असेल, ती जर तुमच्याकडे असेल तर उत्तम आहे. जर तुमच्याकडे TC नसेल किंवा LC नसेल तरी देखील तुम्हाला डिस्क्वालिफाय केला जात नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. असेल तर उत्तम, नसेल तरी चालतं. जर तुमचं कुठे ॲडमिशन चालू असेल तर त्या ठिकाणचं बोनाफाईड जरी तुम्ही सादर केलं तरी देखील चालून जाणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचं जे गुणपत्रक आहे, मार्क लिस्ट आहे, ती तुम्हाला लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीने IBPSच्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्ही जी डाउनलोड केलेली आहे ती तुम्हाला लागेल. आता काही जणांचा प्रश्न असेल की सर आम्ही ती डाउनलोडच केलेली नाही, सध्या नाही, आमच्याकडे हरवलेली आहे वगैरे वगैरे, तरी देखील चिंता करू नका. IBPSच्या वतीने जी संपूर्ण उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, नाव, नंबर, कॅटेगरी वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या ठिकाणी. तर ज्या पेजवर तुमचं नाव आहे त्या पेजची प्रिंटआउट घ्या आणि तीच तुम्ही जे आहे TITचा निकाल पत्रक म्हणून जरी सादर केलं तरी देखील चालतं. असं परीक्षा परिषदेचं ऑफिशियल पत्र निर्गमित झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यासाठी फार जास्त तुम्ही चिंता करू नका. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय लागणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त लागेल तुम्हाला सेल्फ सर्टिफाईची कॉपी. तुम्ही पवित्र पोर्टलला जे काही फॉर्म सबमिट केला होता तुमचा, त्यावेळेस जे काही तुम्ही इन्फॉर्मेशन पुटअप केलेली आहे त्या इन्फॉर्मेशनची पूर्णतः PDF तुमच्याकडे असेल, त्याची प्रिंटआउट करा, ती त्याच्यासोबत जोडा. त्यातल्या त्यात सर्वात शेवटचं जे प्रमाणपत्र तुम्हाला लागेल ते प्रमाणपत्र असेल की निवड झाल्याची तुम्हाला प्रिंट लागेल. ज्यावेळेस निवड यादीमध्ये तुमचं नाव येईल त्यावेळेस तुम्ही तुमच्या लॉगिनला बघायचं, तुमच्या लॉगिनला तुमचं जे काही आस्थापना आहे ते दिलेलं असेल ते त्या ठिकाणापासून जे आहे तुम्ही प्रिंटआउट करून घ्यायचे आहे. ते सगळं तुम्ही
जोडून घ्यायचा आहे। एवढे सारे जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला लागणार आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त शेवटचं एक प्रमाणपत्र मी सांगेन की एक फोटो आयडी लागेल तुम्हाला। फोटो आयडी मध्ये काय येईल, एक तर तुमचं आधार कार्ड चालेल, वोटर कार्ड चालेल, रॅशन कार्ड नाही चालणार तुमचं कारण त्याच्यावर फोटो नसतोय, परंतु समजा बँकेचं पासबुक हे चालू शकेल, इत्यादी जे प्रमाणपत्र आहे ते चालू शकते। याच्यापैकी एक तरी सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे, म्हणजे फोटो आयडी देखील असायला हवं। एवढे सारे डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला लागणार आणि लागणारच आहे। ज्यांना जे जे लागू आहे ते प्रमाणपत्र तुम्हाला द्यावेच लागणार आहे। आणि सर्वच्या सर्व प्रमाणपत्र ओरिजिनलच लागते। फक्त जे आहे जे सीटीईटीचा मार्क मेमो आहे, सीटीईटीचा मार्क मेमो डिजी लॉकर वरून जरी डाउनलोड केलं तर ते चालेल। बाकी त्याच्या व्यतिरिक्त सगळे डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल स्वरूपाचे सादर करावे लागणार आहे। आता तुम्ही काय करायचं आहे की एक फाईल घ्यायची, फाईलमध्ये ज्या सिक्वेन्सने मी तुम्हाला आतापर्यंत सगळे डॉक्युमेंट सांगितलेले आहे त्या सिक्वेन्सने ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे त्या फाईलमध्ये ठेवून द्यायचे, त्याच सिक्वेन्सने ठेवून द्यायचे। आणि त्याच्यानंतर जे आहे प्रत्येकाची कॉपी, झेरॉक्स कॉपी असे 2 बंच तुम्हाला या ठिकाणी बनवून ठेवायचे। 2 बंच बनवा किंवा 3 बंच बनवा। तिन्ही बंच जे आहे सिरियल सिक्वेन्स नंबरनं ठेवा। त्याच्यावरती जे आहे अटेस्टेड करून घ्या। अटेस्टेड कुणाचं घ्यायचं, क्लास 1 ऑफिसरचं जरी घेतलं तरी चालतं किंवा हायस्कूलच्या मुख्याध्यापकांचं स्टॅम्प त्याची घेतलं सिग्नेचर घेतली तरी चालतं। 3 कॉपीज बनवून ठेवा। 3 कॉपीज बनवून ठेवल्याच्या नंतर बाकी जे आहे तुम्हाला इतर काहीही आवश्यकता या ठिकाणी लागणार नाही। रेडी राहा। कोणत्याही प्रकारचं जर का डॉक्युमेंट तुमच्याकडे आता सध्या अवेलेबल नसेल तर ते मिळवण्याचा प्रयत्न करा, परंतु तारखेचं त्याला बंधन आहे। ही गोष्ट एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या। आय होप मी सगळ्या डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये या ठिकाणी चर्चा केलेली आहे। हार्डली एखादं जर डॉक्युमेंट सुटलंच असेल किंवा याच्या व्यतिरिक्त मी व्हिडिओमध्ये जेवढी माहिती दिली तेवढ्या माहितीच्या व्यतिरिक्त एखादी जर शंका असेल तर निश्चितपणाने शंका या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। मी शंकेला उत्तर देण्यासाठी माझ्या परीने प्रयत्न करेल। बाकी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणाने हक्काने या व्हिडिओला लाईक करा। आणि इतर जे अभियोग्यता धारक आहेत की ज्यांना हा व्हिडिओ निश्चितपणाने उपयोगी ठरू शकतो, कारण हा सर्वांच्याच उपयोगाचा आहे, डॉक्युमेंट सर्वांनाच लागणार आहे, म्हणून त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला देखील विसरू नका। सहसा मी व्हिडिओ फॉरवर्ड करायला फार कमी सांगत असतो, जेव्हा फार जास्त महत्त्वाची माहिती असते त्याच वेळेस व्हिडिओ फॉरवर्ड करायला सांगतो। आय होप तुम्हाला माझा उद्देश समजलेला असेल। सर्वांना जे आहे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। निवड यादी ही लवकरात लवकर लागावी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये आपला एकही उमेदवार बाद होऊ नये अशीच तुम्हाला माझ्या वतीने आपल्या चॅनलच्या वतीने शुभेच्छा।